पुस्तक तुमच्या भेटीला या उपक्रमातलं आणि या परिचय सत्रातलं हे पहिलं पुस्तक. पुशी रेघे यांची सावित्री. अगदी तळहातावर मावेल इतकं छोटंसं पुस्तक. ह्यातलंच पहिलं पत्र अभिवाचन करतीये. 1. काही ओळखते नसताना मी तुम्हाला लिहिलं आणि तितक्याच अधीरपणानं तुम्ही मला साथ दिलीत. माझी तुम्हाला ओळख कशी करून द्यायची? मी कशी वाढले ते माझं मलाच ठाऊक नाही. आई विना आणि सदा कामात गर्क असणाऱ्या आप्पांच्या सानिध्यात मी पहिल्यानं काय शिकले असेन तर स्वतःला विसरायला. नाव तुम्हाला कळलंय. कुणी म्हणतात साऊ. पण आप्पा एकदा म्हणाले, मुली तू खरोखर आनंद भाविनी आहेस. आनंद भाविनी. त्यांना हे असले शब्द सहज सुचतात. तेव्हापासून मी ही अशी, तुम्हाला पहिल्यांदा वाटलं होतं ना तशीच आनंद भाविनी आहे. तुम्ही लिहिलं मन मोकळी. राजम्मानं लहानपणी मला एक गोष्ट सांगितली होती. एक म्हातारी आणि तिची एक छोटी नात लच्छी गावाबाहेर दूर रानापाशी राहत होती. एकदा म्हातारीच्या झोपडीपाशी एक मोर आला. मोराला पाहून लच्छी नाचू लागली. मोरही नाचू लागला. लच्छीनं हट्ट केला की मोराला अंगणातच बांधून ठेवावं. म्हातारी म्हणाली, ते कसं होणार? आपल्यापाशी त्याला खायला द्यायला दाणा कोटा कुठे? दोघींचा काही निर्णय होईना. तेव्हा मोरच म्हणाला, मी इथंच जवळपास राहीन. मला दाणा कोटा काही नको. रान तर सारं भोवतालीच आहे. मात्र एका अटीवर, मी येईन तेव्हा लच्छीनं देखील आधी नाचलं पाहिजे. ती जेव्हा नाचायची थांबेल तेव्हापासून मीही येणार नाही. अट साधी होती. लच्छी लगेच कबूल झाली. म्हातारीचंही काम झालं. पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकमी नाचायचं तर मनही तसंच हवं ना. लच्छी तेव्हापासून सतत आनंदीच राहायला लागली. कारण मोर कधी येईल केव्हा येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला की काय याचंही तिला भान राहत नसे. राजम्मांना आपल्या गोष्टीचं तात्पर्य कधी सांगत नाही. मला पुष्कळ वेळा वाटतं की ती त्या स्वतःच रचून सांगते. आणि सांगते पण देते मात्र त्यांना बेमालूम आजीबाईंच्या गोष्टीचे रूप. मी म्हटलं, मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. जे जे हवं ते आपणच व्हायचं. इकडून निघाला मला अजून बराच अवधी आहे. तुमच्याकडे येईन अशीच एकदा न सांगता. पत्र 1. सावित्री. पुशी रेघे. अभिवाचक प्रिया देशपांडे.